मढीमध्ये गोपाळ समाजाची मानाची होळी पेटली। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गोपाळ समाजाचा मेळावा घेणार युवराज पवार। गोपाळ समाजाचे मंदिर उभारणीत मोठे योगदान। माळी श्री क्षेत्र मढी येथे गोपाळ समाजाच्या परंपरेनुसार मानाची होळी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पेटवण्यात आली। कानिफनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही होळी पेटवण्यात येत असून यंदाही हजारो भाविकांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला। गोपाळ समाजातील मानकरी मंडळींच्या हस्ते विधिवत पूजा अर्चा करून होळी पेटवण्यात आली। कानिफनाथ महाराज की जयच्या जयघोषात वातावरण दुमदुमून गेले होते। पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या मानकरांनी होळीची पूजा केली। ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत हा सोहळा पार पडला। गोपाळ समाजाचे मानकरी माणिकराव लोणारे, नामदेव माळी, रघुनाथ काळा पहाड, हरिभाऊ गव्हाणे, भागीनाथ माळी, ज्ञानदेव गव्हाणे यांनी विधिवत पूजा करून कानिफनाथ महाराजचा जयघोष करत होळी पेटवली। यावेळी प्राध्यापक झेंडू पवार यांनी बोलताना सांगितले की गोपाळ समाज एक होत आहे याचा अभिमान असून युवराज पवार यांच्या पाठपुराव्यामुळे लवकरच गोपाळ समाजाला महामंडळ मिळणार आहे। सर्व संघटना एक करून हा आजचा कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला असून त्यास तरुणांनी खूप सहकार्य केले आहे। थोड्या दिवसात अहिल्यानगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तारीख घेऊन मोठा मेळावा घेणार असल्याचे जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी बोलताना सांगितले। आमच्या पूर्वजांनी कानिफनाथ मंदिर जीर्णोद्धारासाठी खूप मोठे योगदान दिले होते, त्यामुळे गोपाळ समाजाला होळीचा मान दिला जातो, असे मानकरी माळी यांनी बोलताना सांगितले। यावेळी प्राध्यापक दयाराम गव्हाणे, प्राध्यापक झेंडू पवार, युवराज पवार, प्राध्यापक प्रकाश सावंत, प्राध्यापक लहुकुमार गव्हाणे, कैलास पवार, मेजर एकनाथ पवार, अंबादास धनगर, सुनील भोसले, अनिल गव्हाणे, मोहनराव लोणारे, संजय लोणारे, काकासाहेब धायतडक, गोरख गिरे, निलेश पवार, नगरसेवक राजेंद्र धनगर, दत्ता चौघुले, सतीश गिरे, विकास गिरे, संदीप गिरे, मच्छिंद्र पवार, पैलवान योगेश पवार, वसंत पवार, संजय गिरे, प्रताप पवार, अशोक पवार, विलास पवार, राजेंद्र चौघुले, विलास गिरे, गोरख गिरे, मेजर बबन पवार, बबलूभाई शिंदे, दिलीप पवार, डीवायएसपी प्रसाद लोणारे, सुरेश पवार आदींसह गोपाळ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्जेराव साळवे, स्टार इंडिया वन न्यूज, अहिल्यानगर। गोपाळ समाजाचा हा होळी महोत्सव सालाबादप्रमाणे तीर्थक्षेत्र मढी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर येथे साजरा करण्यात येतो। यावर्षी मोठ्या प्रमाणात लोकांची, समाज बांधवांची उपस्थिती झाली आणि होळीचा कार्यक्रम हा आनंदात, गुण्यागोविंदाने आणि एकोप्याने झाला आणि पोलीस बंदोबस्ताचीही आवश्यकता पडली नाही। अशा प्रकारे सर्वांनी एकत्र येऊन एक खेळीमेळीच्या वातावरणात होळीचा कार्यक्रम साजरा केला आणि हा होळीचा मान गोपाळ समाजाला याच ठिकाणी, फक्त मढीच्या ठिकाणी आहे, देशामध्ये कुठेही मान नाही आहे। त्यामुळे खऱ्या अर्थानं मढी हे गोपाळ समाजाच्या इतिहासाचं सुवर्णपान आहे। मढी हे गोपाळ समाजाचं पान आहे, गोपाळ समाजाचं अस्तित्व आहे, अस्मिता आहे आणि शेकडो वर्षापूर्वी या ठिकाणी गोपाळ समाज आणि 18 पगड जातीचा भटका समाज येऊन या ठिकाणी त्यांच्या न्यायपंचायती व्हायच्या, त्यांच्या मुलाबाळांच्या सोयरिकी व्हायच्या इथं आणि आपलं वर्षभराचं ग्रहाणं ते आपल्या आराध्य दैवत चैतन्य कानिफनाथाला सांगून सर्वांच्या भेटी गाठी घेऊन या ठिकाणी पुन्हा आपापल्या कामाला, भटकंतीला हे समाज निघून जायचा होता। आता पर्यायानं समाजाची स्थिती बदलली, समाज स्थायिक झाला, शिक्षणामध्येही समाजाची प्रगती झाली आणि अशा या प्रगत समाजामध्ये आता सुधारणा झाली आणि सुधारणा होऊनच चांगल्या प्रकारे होळीचा कार्यक्रम या ठिकाणी चांगला केला जातो। याहीपेक्षा आणखी चांगला व्हावा होळीचा कार्यक्रम अशी मी या ठिकाणी कानिफनाथाच्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्व गोपाळ समाज बांधवांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो।
गोपाळ समाजाचा तीर्थक्षेत्र मढी येथे बहुमान म्हणून आम्ही चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यांच्या मंदिरासाठी फार मोठा अपार कष्ट आमच्या पूर्वजांनी केलं आणि ती मंदिर उभारणीला जे त्यांचा हातभार लावला म्हणून त्या कानिफनाथाच्या मंदिराचे प्रसाद म्हणून आम्हाला हा गोपाळ समाजाला शिमग्याच्या दिवशी होळीचा मान देण्यात आला. हा मान असा मान महाराष्ट्रात नाही, देशातही कुठं नाही. एवढा बहुमान हे आमच्या गोपाळ समाजाला आहे. तर आमच्या पूर्वजांनी परंपरागत जो मान टिकून ठेवला तो आम्ही आज मला इतका आनंद होतो की पहिले पूर्वजाच्या तर मला काही सांगता येत नाही, पण जसं आम्ही करतो त्याच्यातला आज खरंच सुवर्ण दिवस आज उगवला आमच्या समाजासाठी. कारण इतक्या एकोप्यानं एक विचारानं सगळ्यांनी एका छताखाली येऊन आम्ही जो होळीचा हा मान साजरा केला याबद्दल आमचे हे मानकरी नंबर 1 माणिकरावजी लोणारे, नंबर 2 नामदेवरावजी माळी, नंबर 3 किसनराव हांबरे, नंबर 4 रघुनाथ कालापाड, नंबर 5 भागीनाथ नवघरे आणि आमचे गौरी आणणारे आमचे सगळे आराध्य दैवत आम्ही त्यांना समजतो असे माऊली गिरे, आम्ही असे 5 जण परंपरागत 6 जण परंपरागत जे पूर्वज पिढी जात आलेले आमचे पूर्वजापासून जे मान आम्हाला आला तो आज आम्ही टिकून ठेवला आणि असाच आम्ही मान कायमस्वरूपी हे चालणार आहे. सर्व समाजाने याची आज नोंद घ्यावी की खरंच एक विचारानं जर आपण असाच जर विचार करून जर आपण ही होळी एकत्र केली तशी समाजासाठी जर आपण एकत्र आलो, समाजहित जपण्यासाठी आपण सगळे विचार करून जे काही निर्णय घ्यायचा, बाकीच्या तुमच्या संघटना काय असतील, कुठले मतभेद असतील हे बाजूला ठेवून आपण सर्वांनी एका आईचे लेकरं म्हणून जर आलो तर खरंच आपण समाजाचं हित साधू आणि आपल्या समाजाचं नाव होईल. आजपर्यंत आमच्या गोपाळ समाजाचं नाव सुद्धा कुठं नव्हतं. तर याच्यासाठी आमच्या समाजाला आजपर्यंत कुठलाही मान नाही किंवा कुठलाही विकास नाही, शासन दरबारी नोंद सुद्धा नाही असा आमचा समाज. तर आम्ही 2-3 वर्षापासून आर्थिक विकास महामंडळ आमच्या समाजासाठी देण्यात यावं याच्यासाठी आम्ही झटत होतो. तर आमच्या चैतन्य कानिफनाथ संघटनेने सगळं महाराष्ट्रभर आम्ही सगळ्याचा विचार घेऊन एक आपले ओबीसीचे नेते गोपीनाथजी पडळकर यांना आम्ही निवेदन दिलं. दिवाळीच्या याच्यामध्ये आमचे युवराजजी पवार यांच्या संकल्पनेतून आणि अतिपार कष्ट करून त्यांनी मेहनत इतकी घेतली की सगळ्या समाजालाही ते आज हेवा वाटावा असं त्यांचं काम झालं. आणि त्यांना आर्थिक विकास मंडळ स्वतंत्र गोपाळ समाजासाठी मिळावं म्हणून गोपीचंद पडळकर यांना निवेदन दिलं आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की बुवा आता हिवाळी अधिवेशन येतंय त्या अधिवेशनात तुमचा प्रश्न मी 100% मार्गी लावीन. मग आणि दौलत नाना शितोळे आमच्या समाजाचं खरंच आम्ही त्या आमच्या समाजाचं समजतो की त्यांचं बालपण आमच्या समाजात गेलं. त्यांना पूर्ण आमच्या समाजाची जाणीव आहे. समाज काय हे सगळं त्यांनी लहानपणापासून पाहिलेलं आहे. म्हणून ह्या दोघांनी फार आमचं दुःख, संकट, अडचणी जाणून घेतल्या आणि आमचा प्रश्न ह्या दोन्ही माणसांनी 100% मार्गी लावला. हे एक अतिशय भाग्यशाली काम आमच्या समाजासाठी या 2 महान व्यक्तींनी केलं. त्यांचं मी मनपूर्वक सगळ्या समाजाच्या वतीनं अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो. एवढं बोलतो आणि थांबतो. आणि आज एवढा मोठा होळीचा सण या गडावर पार पडलाय, काय सांगाल कशा पद्धतीने होळीचा सण आजपासून झाला? या होळीच्या सणाचं जर म्हटलं तर गेली 475 वर्षापासूनची ही परंपरा आहे. गोपाळ समाजाला या ठिकाणी कानिफनाथाच्या मंदिराला आर्थिक मदत आणि तिथले जे असणारे पायऱ्या दगड आणि बांधकामाला मदत समाजाने केली म्हणून त्या ठिकाणी होळीचा मान हा समाजाला भारतामध्ये एकमेव या ठिकाणी मिळतोय. आणि त्यामुळं समाज बांधव सगळे एकत्र येऊन मग ते कोणत्याही पदावर असू द्या, तो कोणताही अधिकारी असू द्या, पण माझी होळी मग ते चांद्यापासून तर बांद्यापर्यंत, मग इकडे नागपूरपासून तर मुंबईपर्यंत, तिकडं कोल्हापूरपासून तर इकडे जळगाव धुळ्यापर्यंत, पुण्यापासून तर नगरपर्यंत
म्हणजे ह्या सगळ्या भागातील समाज बांधव आमचा हा मोठ्या संपाने आया बहिणी या ठिकाणी येतात आणि उत्साहाने त्या ठिकाणी ते आनंद लुटतात. आणि 6 मानकरी आहेत. मायंगराव धनाजी लोणार असतील, नामदेवराव माळे असतील, माऊली गिरे असतील, हंबीराव असतील, नवगरे साहेब असतील, कालापड साहेब असेल, या सर्व 6 मानकऱ्यांच्या दृष्टीने हे सगळा हा उत्तम प्रकारचा या ठिकाणी आम्ही त्यांना सहकार्य करतो. सगळं त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतो समाज बांधव. आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही होळी उत्तम प्रकारची पार पाडली जाते. यावर्षी दरवर्षापेक्षाही समाज बांधव जास्त वाढले गेले. तरुणांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग झाला आणि सहभाग घेऊन सगळ्यांनी आज होळीच्या या ठिकाणी एकदम शांततेने बैठकीमध्ये होळी पार पडली. त्या ठिकाणी पुजारी साहेब असेल, तहसीलदार साहेब असेल, आमचे या ठिकाणी DYSP प्रसाद लोणारे साहेब असतील, माझा लहान एक पुतणी आहे युवराज पवार, आयलनगर गोपाळ समाजाचा अध्यक्ष म्हणून काम करतोय, सामाजिक बांधिलकी म्हणून काम करतोय. ते काम करत असताना त्यांनी आता जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आपले दौलतनाथ शितोळे आहेत यांच्या माध्यमातून त्यांनी आणि गोपीचंद पडळकर जे धनगर समाजाचे आणि महाराष्ट्राचे नेते आहेत, आमदार आहेत, त्यांच्या माध्यमातून काढण्यात आर्थिक विकास महामंडळ आपल्याला मुख्यमंत्र्यांना शब्द दिला आहे ते त्यांच्या माध्यमातून झालं आहे. त्यामध्ये सगळेच मायंगराव धनाजी लोणारे साहेबांचा खरा मोठा याच्यामध्ये दत्तात्रय गव्हाणे असतील, ॲडव्होकेट माळी साहेब असेल, शामराव माळे असेल, संपतराव पवार असतील काका, त्यानंतर लक्ष्मण गिरे असतील, या जुन्या मंडळीने या ठिकाणी खरं वास्तविक एकत्र आणण्याचं काम केलं. आणि त्यात सगळ्यात मोठा जर वाटा असेल तर माणिकराव धनाजी लोणारे आणि दत्तात्रय गव्हाणे साहेबांचा या ठिकाणी फार मोठा मोलाचा सहभाग होता. या तरुण त्या काळी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर गोपाळ कसा एकत्र येईल. आज तुम्हाला सगळं वाटतं की मडी आपली, होळी आपली, पण त्या ठिकाणी मडी आणि होळी आणि समाज कोणत्या कोपऱ्यात राहतो, कुठं राहतो, हा एकत्र करायचं काम जर केलं असेल तर ते माणिकरावजी धनाजी लोणारे साहेबांनी केलं. म्हणून या ठिकाणी आम्ही सगळे या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी येतो, होळीचा मान घेतो आणि जाताना आम्ही त्या होळीचा त्या ठिकाणी आमच्या कपाळाला अंगार लावून पुन्हा आमच्या रोजीरोटी आणि पेटी यावर आमचं काम आम्ही करत राहतो. वर्षभर आम्हाला हा अंगारा कांबाळा लावल्यानंतर आमचा समाज बांधव आनंद जातो आणि कष्ट करतो. तुम्ही आमची मुलाखत घ्यायला आलात, तुम्हाला धन्यवाद देतो. या ठिकाणी प्रशासन आम्हाला पुजारी साहेब असतील, इथले मार्कड साहेब असतील आणि आम्हाला ज्यांनी मदत केली त्यांचं आणि गावचे सरपंच यांचं या ठिकाणी आभार व्यक्त थांबतो. धन्यवाद. असा आनंद वाटतो. यावेळेस तरुणांना आवाहन केलं होतं आणि आमच्या समाजाच्या विविध संघटना होत्या, त्या सर्व संघटना एकत्र आल्यात आणि प्रमुख कार्यकर्ते असतील आता अंबादास भाऊ धनगर असतील, सुभाष भाऊ भोसले नाही सुनील भाऊ भोसले या सर्वांनी सहकार्य केलं. आणि आणखी सगळे शिरूर भागातून असेल, पुणे भागातून असेल, विविध जिल्ह्यातून आलेल्या सर्व तरुणांनी पुढाकार जास्त घेतला आणि तरुणांमुळेच हा आनंद म्हणजे गगनात मावेना असा आनंद झाला मला. म्हणजे काय बोलावं हेच म्हणजे कळना, इतके तरुण आले. आणि असंच तरुणांनी जर पाठीमागे जर उभे राहिले, थोड्याच दिवसात आपण मुख्यमंत्र्यांची तारीख घेतली, मुख्यमंत्र्यांनी आपल्याला शब्द दिलाय आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्यांनी आपल्याला येण्याचं कबूल केलंय आणि ते आता आपल्याला तारीख देणार आहेत. आणि त्यांनी तारीख वेळ दिल्यावर महामंडळ आपल्याला मिळणार आहे आणि हे महामंडळ मिळाल्यावर गोपाळ समाज म्हणजे जे आर्थिक जे विखरलेला होता हा सक्षम होईल आणि याला चालना भेटेल, लोकांना सक्षम स्वतःच्या पायावर उभं राहण्याची राहील आणि समाज ह्या निमित्ताने एका छताखाली येईल यावा त्या निमित्ताने प्रयत्न चालू आहेत. आणि आता असं वाटतंय की समाज जवळजवळ एकत्र झाल्याचा वाटतोय. म्हणजे खूप असा आनंद वाटला. असा समाज कधीच एकत्र झालेला नव्हता आणि त्याच्यामुळं काही बोलावं शब्दच अपुरे पडायला लागलेत. समाज एकदम एकत्र आल्यामुळे म्हणजे खूप आनंदी आहे. मला तरी मनापासून असा आनंद वाटला की समाज एकत्र आल्यामुळे. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.